नमस्कार, माझं नाव दर्शन आणि वुमन्स डे स्पेशल आम्ही काही स्टोरीज तुमच्या समोर सादर करतोय. त्यातलीच ही एक स्टोरी. गिरिजा आणि श्रीधर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. ते म्हणजे असं की गिरिजाचं मामाचं घर आणि श्रीधरचं घर समोरासमोर होतं. गिरिजा मामाकडे आली की ती आणि श्रीधर दिवसभर गावात भटकायचे. चिंच, कैऱ्या, कौट अशा गावरान मेव्याची आरासच श्रीधर गिरिजा समोर मांडायचा. अशातच एक दिवस श्रीधर गिरिजासाठी उंजळभर जांभळं घेऊन आला. गिरिजाने याआधी कधीही जांभूळ खाल्लंच नव्हतं. श्रीधरने एक जांभूळ पटकन तोंडात टाकलं. कदाचित ते थोडं आंबट गोड असावं म्हणून त्याने तोंड वाकडं तिकडं केलं. जांभळाची बी थुंकून देत त्याने त्याची जांभळी झालेली जीभ गिरिजाला दाखवली. गिरिजाला मोठं आश्चर्य वाटलं. तिनेही पटकन एक जांभूळ तोंडात टाकलं. श्रीधर तिला समजावत काळजीच्या स्वरात म्हणाला, जांभळाची बी खाऊ नकोस बरं, ती जर पोटात गेली तर पोटात जांभळाचं झाड येतं. गिरिजाने पटकन बी थुंकून दिली आणि तिची जांभळी झालेली जीभ श्रीधरला दाखवून फिदी फिदी हसायला लागली. मग काय, त्यांचा हा अलिखित नियम ठरला. श्रीधर जांभळं आणणार, दोघं मिळून ते खाणार आणि सगळ्या गावाला त्यांची जांभळी जीभ दाखवत हिंडत बसणार. एकदा श्रीधर आलाच नाही. गिरिजा त्याला शोधायला निघाली. कुणीतरी सांगितलं की तो जांभळाच्या झाडापाशी आहे. तिथे पोचून तिने बघितलं तर श्रीधर झाडाला मिठी मारून रडत होता. गिरिजाने विचारल्यावर म्हणाला, इथे मोठा रस्ता होणार आहे, त्यासाठी झाड तोडणार आहे. गिरिजाला सुद्धा वाईट वाटलं. आता तिला आणि श्रीधरला आंबट गोड जांभळं खाता येणार नव्हती. अख्ख्या गावात जांभळी जीभ दाखवत हिंडता येणार नव्हतं. तिने काहीतरी विचार केला आणि ती श्रीधरला घेऊन पळत घरी आली. तिने जांभळाच्या काही बिया जपून ठेवल्या होत्या. ती निरागसपणे श्रीधरला म्हणाली, आपण ना या सगळ्या बिया अंगणात लावू, म्हणजे आपल्याकडे खूप झाडं होतील आणि आपल्याला भरपूर जांभळं खायला मिळतील. श्रीधर सुद्धा आनंदी झाला. त्याला काहीतरी आठवलं. तो पळत समोर असलेल्या त्याच्या घरात गेला. त्याने कधीतरी घरात ठेवलेलं जांभळं घेतली आणि तो बाहेर आला. त्याने काही जांभळं गिरिजाला दिली. दोघांनी एक एक जांभूळ तोंडात टाकलं आणि यावेळी बी फेकून न देता दोघांनी ती जपून ठेवली आणि एकमेकांना जांभळ्या रंगाची जीभ दाखवत पुन्हा फिदी फिदी हसायला लागले.